नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण दुसरं वर्ग समीकरणे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत। या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचा उपघटक आपण पाहणार आहोत। पूर्ण वर्ग पद्धतीने वर्ग समीकरण सोडवणे, सोल्युशन ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कंप्लीटिंग द स्क्वेअर। या ठिकाणी वर्ग समीकरण सोडवण्याच्या पद्धती 3 आहेत। अवयव पद्धत आहे, पूर्ण वर्ग पद्धत आहे आणि नंतर आपण या ठिकाणी पाहणार आहोत ते सूत्राचा वापर करून। या तिन्ही पद्धतीपैकी ज्या पद्धतीची सूचना असेल त्या पद्धतीचाच परीक्षेमध्ये वापर करावा लागेल। अवयव पद्धतीने सोडवा अशी सूचना असेल, पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवलं उत्तर बरोबर असेल तर गुण दिले जाणार नाहीत। ज्या त्या पद्धतीचा कृपया विद्यार्थ्यांनी वापर करावा आणि चांगले गुण मिळवावेत। पूर्ण वर्ग पद्धत काय आहे आपल्याला पाहायचं आहे। या ठिकाणी x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या रूपात असलेलं वर्ग समीकरण आपण असं लिहिलं, x वर्ग अधिक bx हे तर अधिक c ही 3 पदं मूळची आहेतच, पण अधिक b भागिले 2 कंसाचा वर्ग आणि वजा b भागिले 2 कंसाचा वर्ग जे पद मिळवलं ते वजा केलं, म्हणजे पूर्ण वर्ग होण्यासाठी b भागिले 2 कंसाचा वर्गची गरज आहे। b काय आहे तर मधल्या पदाचा सहगुणक आहे या रूपात। म्हणजेच या ठिकाणी x वर्गाचं वर्गमूळ x, b वर्गाचं b आणि या ठिकाणी b भागिले 2 म्हणजे x वर्ग अधिक bx अधिक b भागिले 2 कंसाचा वर्ग हे पूर्ण वर्ग आहे। मग हा कोणाचा विस्तार आहे तर x वर्गाचं वर्गमूळ x आणि b भागिले 2 कंसाचा वर्ग त्याचं वर्गमूळ b भागिले 2 म्हणजे x अधिक b भागिले 2 कंसाचा वर्गचा हा विस्तार आहे बरोबर। या ठिकाणी वजा b भागिले 2 कंसाचा वर्ग आणि अधिक c हे डावीकडून उजवीकडे गेल्यानंतर वजाचा अधिक होणारा b भागिले 2 कंसाचा वर्ग आणि वजा c या रूपात लिहिता येते। पाहूया प्रत्यक्ष आपण उदाहरण सोडवायचं कसं आहे ते। या ठिकाणी सराव संच 2.3 आहे। खालील वर्ग समीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा। वर्ग समीकरण आहे x वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0, x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0। x वर्ग हे कॅन्सल का, कारण सहगुणकाची इथं काही गरज नाही, सहगुणक असेल तर तो भागायचा। हे उदाहरण आपण एखादं घेणार आहोत। x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्याच तुलना करता b म्हणजे मधल्या पदाचा सहगुणक 1 आहे, b ची किंमत 1 आहे, मग ते समीकरण वजा 20 या ठिकाणी पूर्ण वर्ग होण्यासाठी अडचण आहे म्हणून त्याला पलीकडे घ्यायचं। x वर्ग अधिक x पाठीमागे ही 2 पदं राहिली, वजा 20 पलीकडे गेले अधिक 20, दोन्ही बाजूत b भागिले 2 कंसाचा वर्ग इथं b भागिले 2 आपण मिळवले, तसंच b भागिले 2 म्हणजे मधल्या पदाचा सहगुणक भागिले 2 म्हणजेच याचा अर्थ x चा मधलं पद x आहे, x चा सहगुणक 1/2 गुणिले x चा सहगुणक कंसाचा वर्ग, त्याचाच अर्थ असा आहे x चा सहगुणक b आहे आणि छेद 2 आहे बरोबर। b भागिले 2 कंसाचा वर्ग b 1 आहे भागिले 2 आहे, हे सूत्रातलं 1/2 कंसाचा वर्ग म्हणजे 1/4 मिळवले तर हे समीकरण पूर्ण वर्ग होते। म्हणून ते समीकरण x वर्ग अधिक x अधिक 1/4 बरोबर 20 अधिक 1/4 ओके। या ठिकाणी x वर्ग अधिक x अधिक 1/4 बरोबर 20 अधिक 1/4 डावी बाजू x वर्ग अधिक x अधिक 1/4 हे पूर्ण वर्ग आहे। म्हणजे हा कुणाचा विस्तार आहे तर x वर्गच x मधल्या पदाचा अधिक 1/4 वर्गमूळ 1/2 कंसाचा वर्गचा विस्तार आहे। हा x अधिक 1/2 कंसाचा वर्ग बरोबर छेद समान नाही, तिरकस गुणाकार 20 चौक 80 अधिक 1 81 भागिले 4 दोन्ही बाजूचे तर वर्गमूळ घेतलं तर x अधिक 1/2 कंसाचा वर्गाचं वर्गमूळ x अधिक 1/2 बरोबर अधिक वजा 9/2 81 9 आणि 4 2 x अधिक 1/2 ची किंमत अधिक 9/2 आणि वजा 9/2 दोन्ही किमती आहेत। एकदा अधिक घ्यायचं, अधिक 1/2 पलीकडे गेले वजा 1/2 आणि एकदा अधिक 9/2 घेतले, x बरोबर 9/2 वजा 1/2 छेद समान आहे, 9 मधून 1 गेले 8/2, 8ला 2 भागले 2 चौक 8 4 आलं आणि x ची किंमत आता अधिक 9/2 घेतल्या तर वजा 9/2 वजा 9/2 हा वजा 1/2 पलीकडे गेल्यानंतर तो तसाच राहणार आहे दोन्ही वेळेला। छेद समान आहे, अंशांची बेरीज वजा 9 वजा 1 वजा 10/2 छेद समान आहे, 2 पंचे 10 वजा 5 म्हणजे 4 आणि वजा 5
4 आणि वजा 5 ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. ओके, समजलं. दुसरा आहे x वर्ग अधिक 2x वजा 5 बरोबर 0. या ठिकाणी मधल्या पदात सहगुणक 2 आहे म्हणजे b बरोबर 2 आहे. आपण x वर्ग अधिक bx अधिक c म्हटलेलं आहे. b बरोबर 2 वजा 5 पूर्ण वर्ग होण्यासाठी अडचण असल्यामुळे पलीकडे घ्यायचे म्हणजे x वर्ग अधिक 2x बरोबर 5. हे समीकरण पूर्ण वर्ग होण्यासाठी मिळवावे लागणारे पद दोन्ही बाजूला b/2. बीच किती आहे 2 आहे त्यामुळे 2/2 बरोबर कंसाचा वर्ग. 2/2 म्हणजे 1 चा वर्ग 1च. मग मिळवावं लागणार पद 1 म्हणून ते समीकरण x वर्ग अधिक 2x अधिक 1 ह्याच्यामध्ये x वर्ग अधिक 2x अधिक 1 बरोबर 5 अधिक 1. x वर्ग अधिक 2x अधिक 1 हे आता पूर्ण वर्ग झालेला आहे. हा कोणाचा विस्तार आहे तर x वर्गाचे x मधल्या पदात अधिक नाही 1चा 1 x अधिक 1 कंसाचा वर्ग बरोबर 5 आणि 1 6. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर x अधिक 1 कंसाचा वर्गाचं x अधिक 1 आणि 6चं अधिक वजा वर्गमुळात 6. ओके, एकदा या ठिकाणी x ची किंमत अधिक वर्गमुळात 6 घ्यायची. x अधिक 1 ची किंमत 1 6 अधिक 1 बरोबर वर्गमुळात 6. x बरोबर अधिक 1 पलीकडे गेल्यानंतर वजा 1. पूर्वीचं वर्ग वर्गमुळात 6 आहे वर्गमुळात 6 आहेच मग x बरोबर वर्गमुळात 6 वजा 1. ओके, त्यानंतर किंवा x अधिक 1 वजा वर्गमुळात 6 अधिक 1 पलीकडे जाऊन वजा 1 आहे. दोन्ही वेळेला वजा 1 आहेच. x बरोबर वजा वर्गमुळात 6 वजा वर्गमुळात 6 वजा 1 म्हणजे वर्गमुळात 6 वजा 1 आणि वजा वर्गमुळात 6 वजा 1 ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. ओके, तिसरा आहे m वर्ग वजा 5m बरोबर वजा 3. या ठिकाणी b बरोबर वजा 5 आहे मधल्या पदाचा सहगुणक. हे समीकरण पूर्ण वर्ग होण्यासाठी दोन्ही बाजूला मिळवावे लागणारे पद b/2 मधल्या पदाचा मधलं पद /2. ओके, म्हणजे 1/2 गुणिले xचा सहगुणक म्हणजेच b/2 कंसाचा वर्ग बरोबर b काय आहे वजा 5 वजा 5/2 कंसाचा वर्ग वजा 5चा वर्ग 25 2चा 4 म्हणजे 25/4 दोन्ही बाजूला मिळवावं लागेल. मग ते समीकरण m वर्ग वजा 5m अधिक 25/4 दोन्ही बाजूला 25/4 मिळवले. पलीकडे वजा 3 आहेच वजा 3 अधिक 25/4 m वर्ग वजा 5m अधिक 25/4 हा कोणाचा विस्तार आहे तर m वर्गाचे m मधल्या पदात चिन्ह वजा 25चं 5 4चं 2 म्हणजे m वजा 5/2 कंसाचा वर्ग बरोबर छेद सारखा नाही तिरकस होणार 4 त्रिकोण 12 वजा 12 अधिक 25 1 25 छेद 4 1 4 25 वजा 12 13 13/4 दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर इथं छेद समान नाही तिरकस गुणाकार करून 13/4 काढले. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर m वजा 5/2 कंसाचं वर्गाचं वर्गमूळ m वजा 5/2. ओके, आणि 13/4चा अधिक वजा वर्गमात अधिक वजा वर्गमात 13/2 13चं वर्गमूळ निघत नाही म्हणून वर्गमात 13 4चं 2 आहे म्हणून अधिक वजा वर्गमात 13/2. एकदा m वजा 5/2 ची किंमत अधिक वर्गमात 13/2 घ्यायची आणि एकदा वजा घ्यायची. m वजा 5/2 बरोबर वर्गमात 13/2 वजा 5/2 पलीकडे गेल्यानंतर अधिक होणार आहे. छेद समानच आहे त्यामुळं वर्गमात 13 अधिक 5/2 किंवा एकदा वजा घ्यायची किंवा m बरोबर वजा वर्गमात 13 अधिक 5/2 ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. वर्गमात 13 अधिक 5/2 आणि वजा वर्गमात 13 अधिक 5/2 ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. ओके, चौथा आहे 9y वर्ग वजा 12y अधिक 2 बरोबर 0. y वर्गाला सहगुणक आहे. हा सहगुणक काढून टाकण्यासाठी प्रत्येक पदाला 9 भागायचं म्हणजे या ठिकाणी 9y वर्ग वजा 12y प्रथम अधिक 2 पलीकडे घेतले वजा 2 कारण 2 हे पूर्ण वर्ग होण्यासाठी अडचण आहे. 9 प्रत्येक पदाला भागले 9y वर्ग भागिले 9 y वर्ग वजा 12 भागिले 9 y बरोबर वजा 2/9. 12ला 9ला 3 भागलो 3 चौक 12 आणि 3 त्रिक 9 म्हणजे y वर्ग वजा 4/3y बरोबर वजा 2/9. आता या ठिकाणी b काय आहे वजा 4/3 आहे वजा 4/3 म्हणजे yचा सहगुणक तो b आपण समजला आहे कारण तुलना आपण x वर्ग अधिक bx अधिक c तो bx मधला b आहे b/2 हे वर्ग हे समीकरण पूर्ण वर्ग होण्यासाठी मिळवावं लागणारे दोन्ही बाजूत पद आहे ते b/2 कंसाचा वर्ग पण b काय आहे वजा 4/3 आणि हे 2 आहेच b/2चं b ची किंमत वजा 4/3 आहे. 2 या 4ला बघले बे दोन्ही 4 2 आलं 2चा वर्ग 4 आणि 3चा वर्ग 9
म्हणजे 4/9 दोन्ही बाजूत मिळवावं लागेल. ते समीकरण y वर्ग वजा 4/3 y अधिक 4/9 बरोबर वजा 2/9. या ठिकाणी हे वजा 2/9 पलीकडे आहे ते आणि त्यामध्ये अधिक 4/9 y वर्ग वजा 4/3 y अधिक 4/9 हे पूर्ण वर्ग आहे. y वर्गचं y मधलं चिन्ह वजा 4चं 2 9चं 3 म्हणजे y वजा 2/3 कंसाचा वर्गचा हा विस्तार आहे. पलीकडे छेद सारखा आहे 9 त्यामुळे 4 म्हणून 2 गेले 2/9 दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर हा वर्ग जातोय कंसाचा y वजा 2/3 बरोबर 2ला वर्गमूळ आहे 9ला आहे 3 त्यामुळं वर्गमूळ अधिक वजा वर्गमूळात 2/3 9चं 3 y वजा 2/3ची किंमत एकदा अधिक वर्गमूळात 2/3 घ्यायची. ओके y बरोबर हा वजा 2/3 पलीकडे अधिक 2/3 वर्गमूळात 2/3 अधिक 2/3 छेद समान आहे त्यामुळं वर्गमूळात 2 अधिक 2/3 किंवा एकदा वर्गमूळात 2 घेतले अधिक आता वजा घ्यायचे किंवा y बरोबर वजा वर्गमूळात 2 अधिक 2/3 ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. y बरोबर वजा वर्गमूळात 2 अधिक 2/3 ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. ओके. Solution of a quadratic equation by completing the square. When equation is in the form x square plus bx plus c is equal to 0, it can be written as x square plus bx plus b upon 2 bracket square minus b upon 2 bracket square plus c is equal to 0. Here what is b? b is a coefficient of x. Okay. b upon 2 bracket square plus minus b upon 2 bracket square. When cancelling here x square plus bx plus c is equal to 0. This is original equation. Okay. That is this is a perfect square of x. This is perfect square. LHS is a perfect square. Therefore square root of x square x middle sign plus square root of b upon 2 bracket square b upon 2. Okay. x plus b upon 2 bracket square means x square plus bx plus b upon 2 bracket square. Okay. Expansion of this is equal to here take minus b upon 2 bracket square plus c from LHS to RHS we get b square upon 2 b upon 2 bracket square minus c. Okay. Practice set number 2.3. Solve the following quadratic equation by completing the square method. First equation x square plus x minus 20 is equal to 0. Comparing this equation with x square plus bx plus c is equal to 0. Here b is equal to 1. Okay. This equation will be x square plus x is equal to 20. Okay. Here is a x square plus x minus 20. LHS of that equation is a not perfect square. In this equation, adding both sides b upon 2 bracket square, that means b is a 1. Okay. b is a coefficient of x, 1 upon 2 bracket square, 1 is equal to 1 upon 4. Therefore, we get this equation adding 1 upon 4 to both sides, x square plus x plus 1 upon 4 is equal to 20 plus 1 upon 4. This is a perfect square trinomial. Okay. Here taking cross multiplication, 20 into 4 80 plus 1 into 1 upon 4 into 1 4 80 plus 1 81 upon 4. This is a perfect square of x plus 1 upon 2 bracket square. X plus 1 upon 2 bracket square is equal to 81 upon 4. Taking square root of both sides, we get x plus 1 half is equal to plus minus 9 upon 2. Okay. X is equal to
x plus 1 half is equal to, take value at first plus 9 upon 2, then second minus 9 upon 2. Therefore x is equal to 9 upon 2 plus 1 half, take LHS to RHS minus half. X is equal to 9 upon 2 minus half is equal to 8 upon 2 is equal to 4, and x is equal to, take minus 9 upon 2 minus 1 half minus 10 upon 2. Okay, minus 9 minus 1 minus 10 addition. LHS, here denominator is same, minus 10 upon 2 minus 5. That means 4 and minus 5 is a square roots or is a roots of given quadratic equation. Second equation, x square plus 2x minus 5 is equal to 0. Here b is equal to, we get x square plus 2x minus 5 to plus 5. Okay, because minus 5 is not a perfect square, or this equation is not perfect square. X square plus 2x is equal to 5. For perfect square, add a both sides of this equation b upon 2 bracket square. B is a, here b upon 2, here b is 2, 2 upon 2 bracket square 2 upon 2, that means 1 square 1. This equation will be x square plus 2x plus 1 is equal to 5 plus 1. Okay, adding both sides 1. X square plus 2x plus 1 is a perfect square trinomial. Therefore x plus 1 bracket square means x square plus 2x plus 1. Okay, therefore this is a perfect square, is equal to 5 plus 1 is equal to 6. Taking square root of both sides, x plus 1 is equal to plus minus root 6. Okay, x plus, take value x plus 1 at first root 6, then minus root 6. We get here x plus 1 is equal to root 6, x is equal to root 6 minus 1, or x plus 1 minus root 6, x is equal to minus root 6 minus 1. Root 6 minus 1 and minus root 6 minus 1, these are two roots of given quadratic equation. Third, m square minus 5m is equal to minus 3. Here b is equal to minus 2. Okay, when adding two sides b upon 2 bracket square, this equation will be perfect square. Therefore b upon 2 bracket square, b is here minus 5 upon 2 bracket square 25 upon 4. Adding both sides 25 upon 4, we get m square minus 5m plus 25 upon 4 is equal to minus 3 plus 25 upon 4. Now m square minus 5m plus 25 upon 4 is a perfect square trinomial. Therefore square root of m square m, this minus sign, to square root of 25 5, square root 4 2, m minus 5 upon 2 bracket square means this expansion. Okay, taking cross multiplication, minus 3 into 4 minus 12 plus 25 into 1 25 upon 4 into 1 4, m minus 5 upon 2 bracket square is equal to 25 minus 12 13 upon 4. Taking square root of both sides, we get m minus 5 upon 2 is equal to plus minus under root 13 upon 2. Okay, square root of 13 is a not perfect square, therefore square root of 13 minus 13 plus square root 13. Square root of 13 root 13, and square root of 4 2. Value of m minus 5 upon 2 is equal to plus minus root 13 upon 2. The value of m minus 5 upon 2, take at first plus 13 upon 2, then minus 13 upon 2. Therefore m minus 5 upon 2 is equal to root 13 upon 2. M is equal to, here denominator same, therefore root 13 plus 5 upon 2, or m is equal to minus root 13 plus 5 upon 2. These are two roots of given quadratic equation. Fourth example, 9 square minus 12y plus 2 is equal to 0. This will be equation 9 square minus 12y plus 2, RHS to LHS, we get LHS to RHS, we get minus 2. Dividing each term by 9, we get y square minus 12 upon 9y is equal to minus 2 upon 9. Okay, here dividing both numerator and denominator by 3, we get 4 upon 3. Y square minus 4 upon 3y is equal to minus 2 upon 9. Here b is equal to minus 3 upon 3.
minus 4 upon 3. Here for a perfect square this equation, add two sides minus b upon 2 bracket square, that means minus 4. b is minus 4 upon 3. Dividing 4 upon 2 by 2, we get 2 upon 3 minus 2 upon 3 bracket square, that means 4 upon 9. Adding both sides 4 upon 9, we get y square minus 4 upon 3y plus 4 upon 9 minus 2 upon 9 plus 4 upon 9. This is now is a perfect square trinomial. Here therefore square root of y, this minus and middle term, square root of 4 upon 9, 2 upon 9 bracket square. Okay, y minus 2 upon 3 bracket square, this expansion of this. Okay, here denominator same, therefore 4 minus 2 upon 9. Taking square root of both sides, we get y minus 2 upon 3 is equal to plus minus root 2 upon 3. Square root of 2, here root 2, square root of 9, 3. Take a first value y minus 2 upon 3 plus root 2 upon 3, then minus root 2 upon 3. Therefore y is equal to, here at first plus root 2 upon 3 minus 2 upon 3, LHS 2, RHS we get 2 upon 3. Okay, y is equal to root 2 upon 3 plus 2 upon 3. Here denominator same, therefore root 2 plus 2 upon 3. This is first root, and second y is equal to minus root 2 plus 2 upon 3. Okay, root 2 plus 2 upon 3 and minus root 2 plus 2 upon 3. These are two roots of given quadratic equation. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना पाठवून त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. व्हिडिओ लाईक करण्यास विसरू नका, चॅनल सबस्क्राईब करण्यास विसरू नका आणि कमेंट देण्यास कृपया विसरू नका. धन्यवाद.